सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. कोणीही गर्व करू नये. बाळासाहेब हिंगणीकर ज्याला शब्द दिला त्याच्यासोबतच प्रामाणिकपणे कुठेतरी स्वर्गवासी मदन पाटील गावंडे यांचे ऋण आज फेडले. आम्ही सामान्य व्यक्ती, नेतापेक्षा जनता मोठी. संपूर्ण दर्यापूर शहरांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर सभापती सुनील पाटील गावंडे यांच्यावर अविश्वास आला आहे. अशा संपूर्ण चर्चेला उधाण आले होते, त्याला आज कुठेतरी पूर्णविराम लागले. महाराष्ट्र नाद मराठी न्यूजचे संपादक नासिर शहा यांनी माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्याशी संपूर्ण अविश्वासाच्या विषयी केली खास बातचीत. यावेळेस त्यांनी नाव न घेता कोणावर घेतला असेल निशाणा, पाहूया सविस्तर संपूर्ण आढावा आपण महाराष्ट्र नाद मराठी न्यूजच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं जी संपूर्ण आज सगळ्यात महत्त्वाचं बाळासाहेब हिंगणीकर माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती आपल्या सोबत आहे. त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखं आहे. काय सांगता? असे चित्र तुमच्या समोर आहे. सुनील पाटील गावंडे यांच्यावर अविश्वास आला होता. तो विश्वास गठाळला गेला आणि सुनील गावंडे हे सभापती पदावर काय आला. आम्ही सुनील गावंडे आणि आम्ही सोबत होतो. सुनील गावंडे जेव्हा सभापती म्हणून जाहीर झाला आणि जेव्हा फॉर्म अर्ज भरला त्या अर्जावर मात्र सूचक म्हणून सही होती. सूचक म्हणून सही असल्यानंतर माझी जबाबदारी आहे, जे काही माझ्याकडून प्रयत्न असतील त्या प्रयत्नानुसार सुनील पाटील गावंडे हे 5 वर्ष टिकले पाहिजे, हा त्याच्यामागचा खऱ्या अर्थानं दृष्टिकोन आहे. आणि मी शब्दाचा पक्का आहे, तुम्हाला माहीत आहे. मी शब्द देतो तो पक्का देतो, नाही तर कोणाला शब्द माना लागेल का स्वर्गवासी मदन पाटील गावंडे यांचे चिरंजीव सुनील पाटील गावंडे कुठंतरी त्यांचं एक ऋण आज फेडण्याचा असा एक वेळ आला असं मानावं लागेल. बरोबर आहे. खऱ्या अर्थानं मदन पाटील आणि दोस्त राजकारणामध्ये तो बिघाड होत असते. मी 92 मध्ये उभं असताना मदन पाटील माझ्या विरोधात पडले. त्याच्यानंतर 12 की 13 मध्ये सुनीलची मिसेस उभी होती, ती पडली. आणि मला असं वाटलं की आपण कुठंतरी हे ऋण फेडलं पाहिजे, कारण हे आपल्या हातात आहे, ते आपल्या हातात आहे. आणि या दृष्टिकोनातून मी विचार केला, दोन्ही दृष्टिकोनातून विचार केला. फक्त एवढं मानावं लागेल की बाळासाहेबजी हिंगणीकर ज्या शब्दाला कायम राहतात त्या शब्दाला आज स्पष्ट झालं, एवढं मानावं लागेल. एवढं मी जेव्हा शब्द देतो तेव्हा शब्दाला पक्का असतो, नाही तुम्ही कोणाला शब्द देत. एका इकडे नाव न घेता असं सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्याच्या पातळीवर खरेदी विक्री माझी आहे, जी कृषी उत्पन्न बाजार समिती माझी आहे, आज पुढे सिद्ध झालं का? त्या विषयात मी काय बोलू शकतो. काही विषय असे असतात, कोणाला असं वाटतं की सर्व माझंच आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. आम्ही सर्वसाधारण लोक आहोत, आमच्याकडून जे होते ते आम्ही करतो. दादा, सर्वसाधारण कसं म्हणता येईल? एका इकडे आमदारच्या निवडणुकीमध्ये सुमित लढले आणि प्रकाश पाटील बाळासाहेब यांच्या विरोधात लढले. एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारणामध्ये माणसानं गर्व कधी करू नये. मी असा माणूस आहे, मला जनतेनं प्रत्येक ठिकाणी सहकार्य करून मला पुढे करण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे, हे तुम्हाला माहीत आहे. आणि काही नेते मंडळी विरोधी करत असेल, त्याचा काही फरक आपल्याला पडत नाही. जनताच आपल्याला, जनतेला आपलं चारित्र्य कसं आहे, मी कसा आहे, काय आहे, हे सर्व जनतेला माहीत आहे. त्याच्यामुळे सांगायची गरज नाही. तुम्हाला माहीत आहे मी कुठं निवडून आलो, कुठं पदाधिकार राहिलो, सर्व तुम्हाला माहीत आहे. सांगायची गरज नाही. नेत्यापेक्षा जनता मोठी आहे, एवढं सिद्ध होणार, एवढं पक्क मानावं लागेल. जनतेशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. जनताच खऱ्या अर्थानं मोठी असते. आपल्यासोबत होते बाळासाहेब हिंगणीकर. संपूर्ण असा टोचक सल्ला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. परंतु एवढं मानावं लागेल, कोणाचं तरी एखादं ऋण फेडणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परंतु दर्यापूर तालुक्यामधील एखाद्याला शब्द दिलेला त्याला पाडणे हे बाळासाहेबजी हिंगणीकर यांच्याजवळ शिकण्यासारखं आहे. मैं कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नाद मराठी, दर्यापूर. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.